Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see 8th standard English poem The Wait. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण The Wait ही पोएम बघणार आहोत. So let's get started. To be a successful and competent wait needs knowledge exceedingly wide. For each of the patients he is likely to get possesses a different insight. So poet म्हणतो To be a successful and competent wait. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि कॉम्पिटंट म्हणजे काय कार्यक्षम म्हणजे व्हेरी गुड नॉलेज अँड ॲबिलिटी ज्याच्यामध्ये खूप सारं नॉलेज आणि ॲबिलिटी आहे असा वेट म्हणजे वेटरनरियन म्हणजे ॲनिमल्सचा डॉक्टर. जर तुम्हाला एक सक्सेसफुल आणि कॉम्पिटंट वेट बनायचं असेल तर नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. नॉलेज म्हणजे ज्ञान, एक्सिडिंगली म्हणजे खूप जास्त ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. फॉर ईच ऑफ द पेशंट्स ही इज लाईकली टू गेट. कारण त्याला जोही पेशंट मिळणार आहे त्याच्याकडे येणारे जेही पेशंट्स असणार आहेत पॉजेसेस अ डिफरंट इनसाईड. ते प्रत्येक पेशंटची जी इनसाईड आहे म्हणजे त्यांचे ऑर्गन्स, टाईप्स ऑफ ऑर्गन, बॉडी स्ट्रक्चर हे डिफरंट असणार आहे म्हणजे वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या वेगवेगळ्या विचित्र ॲनिमल्सवर जर ट्रीटमेंट करायची असेल तर त्याच्याकडे नॉलेजसुद्धा तितकंच वाईड असलं पाहिजे. ही मस्ट नो why the cat is refusing her milk, why the dog is not eating his bone. आता हा जो वेट आहे त्याला माहिती पाहिजे की कॅट म्हणजे मांजर ही का बरं दूध नाही पित आहे. अँड वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. आणि कुत्रा जे आहे ते हाड म्हणजे हड्डी जी आहे ती का नाही खात आहे. वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क. आणि घोड्याचा जो कोट आहे म्हणजे घोड्याचं जे चामडं आहे ते सिल्कप्रमाणे का बरं शाईन करत नाही आहे, का बरं चमकत नाही आहे. वाय द पॅरट डज नथिंग बट ग्रोन. आणि जो पॅरट आहे मिठ्ठू आहे तो काही न बोलता काही न करता फक्त ग्रोन म्हणजे पेनफुल साऊंड म्हणजे कणल्यासारखा आवाज काढत आहे. ते असे का वागत आहे हे त्या वेटला शोधावं लागते. वाय द डक्स अँड चिकन्स आर फेलिंग टू ले. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग. डक्स आणि चिकन्स म्हणजे बदक आणि कोंबड्या हे अंडे का नाही देत आहे. वाय दे आर फेलिंग टू ले. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग. कॅनरी बर्ड म्हणजे युरोपियन पक्षी इतका फेंट इतका हळू आवाजात का गात आहे. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इन्क्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. आणि जर त्याला झूमध्ये बोलवलं, झू म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये बोलवलं तर त्याला तिथे इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स म्हणजे अनबिलिव्हेबल नंबर ऑफ थिंग्स म्हणजे खूप साऱ्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण तिथं ॲनिमलसुद्धा खूप सारे असतात. If the lion's caught a cold, if the zebra's getting old, if the centipede has trouble with his feet. समजा lion caught a cold, सिंहाला सर्दी झाली, and zebra is getting old, आणि झेब्रा हा म्हातारा होत चाललेला आहे. If the centipede has trouble with his feet. सेंटिपेड म्हणजे गोम, तिला खूप सारे पाय असतात तर सेंटिपेडच्या पायाला दुखापत झाली. If the hippo feeling ill, if the bison's got chill, if the arctic fox is suffering from heat. समजा हिप्पो जो आहे तो बिमार पडला म्हणजे पानघोडा बिमार पडला आणि बिसन म्हणजे जो गवा आहे त्याला थंडी वाजू लागली आणि आर्टिक फॉक्स म्हणजे ध्रुवीय कोल्हा जो आहे त्याला गरमी होऊ लागली. अशा प्रकारे विचित्र बिमाऱ्या जेव्हा त्यांना होतात तेव्हा ते सगळे कोणाकडे जातात, वेटकडे. इफ सम व्हायरलंट डिसीज हॅज अटॅक्ड चिंपांझीज. म्हणजे चिंपांझीला एखादा व्हायरलंट डिसीज म्हणजे विषाणूजन्य आजार झाला. इफ द टॉर्टॉईज हॅज स्टिअर्ड फॉर सेव्हरल इयर्स. आणि टॉर्टॉईज म्हणजे कासव काही वर्षापासून जागचा हल्लासुद्धा नाही. इफ द बियर्स टू फुल ऑफ बन्स. बियर म्हणजे अस्वलाने खूप सारे बन्स खाऊन टाकले. इफ द कोब्रा इट्स हर सन. आणि नाग आपल्याच पिल्लांना खात आहे. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स. आणि पॅन्थर म्हणजे चित्ता, त्याची वाईफ त्याचे कान चगळत आहे. तर अशा विचित्र बिमाऱ्या या ॲनिमल्सला झालेल्या आहेत. इफ जिराफ हॅव हॅड अ टिफ अँड देअर नेक्स आर फिलिंग स्टिफ. समजा जिराफमध्ये स्टिफ म्हणजे भांडण झालं आणि आता त्यांची मान जी आहे ती स्टिफ म्हणजे अकडलेली आहे. इफ द हायनाज विल नॉट लाफ ॲट द कीपर्स जोक. आणि हायनाज म्हणजे तरस हा झू कीपरच्या जोकवर त्यांनी हसणं बंद केलेलं आहे.
इफ द मंकीज पिंच्ड हिज टेल, समजा मंकीने म्हणजे माकडाने आपल्याच शेपटीला चिमटा काढला. इफ द रायनो लुकिंग पेल, आणि गेंडा बिचारा निस्तेज म्हणजे बिमार असल्यासारखा दिसू लागला. इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, एलिफंट म्हणजे हत्तीने खूप सारे पेपर बॅग खाल्ल्या आणि आता त्या त्याच्या घशामध्ये अडकल्या. इफ द कॅमल हर्ट हिज हम्प, इफ द कंगारू वोंट जम्प, समजा कॅमल म्हणजे उंटाच्या कुबडाला दुखापत झाली. इफ द कंगारू वोंट जम्प मीन्स कंगारूने उड्या मारणं बंद करून टाकलं. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स, आणि क्रोकोडाईल म्हणजे मगर हा कॅनिबल झाला. कॅनिबल म्हणजे नरभक्षक, वन हू इट्स ह्युमन फ्लेश, आणि चावू लागला लोकांना. अशा वेळी दे रन अवे अँड गेट द ऑमनिसियंट द वेट, अशा वेळी ते सर्व धावतात आणि जातात कोणाकडे जातात, द ऑमनिसियंट द वेट. वेटला काय म्हटलेलं आहे इथे, ऑमनिसियंट. ऑमनिसियंट म्हणजे वन हू नोज ऑल अँड एव्हरीथिंग, ज्याला सगळं ज्ञान आहे, सर्वज्ञानी. अशा वेटकडे ते सर्व जातात अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट, आणि त्याच्याकडून अपेक्षा करतात की तो सर्वांच्या बिमाऱ्या ज्या आहेत सर्वांचे आजार ठीक करून देईल. प्रोफाउंडली आय पिटी द वेट हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे. लास्ट स्टांजामध्ये पोएट म्हणतात की प्रोफाउंडली म्हणजे डीपली, मनापासून मला फार वाईट वाटते त्या बिचाऱ्या वेटसाठी ज्याला पैसे कमवायसाठी इतक्या सगळ्या विविध गोष्टी शिकाव्या लागतात. माय सन, आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. त्यामुळे ते म्हणतात की माझ्या मुला, मी तुला ॲडवाईस देतो, सल्ला देतो की तू सोप्या मार्गाने पैसे कमाव. डोंट अटेम्प्ट टू अटेंड अ झुलॉजिकल क्राऊड, अशा प्रकारे ही प्राणी संग्रहालयातली गर्दी तू अटेंड करत बसू नकोस. अ फार मोर ॲडवायजेबल प्लॅन, त्यापेक्षा खूप चांगला ॲडवायजेबल प्लॅन मी तुला सांगतो, तो म्हणजे इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेसेस ऑफ अ मॅन, की स्वतःला डॉक्टर म्हणून घे आणि माणसांचा इलाज कर, माणसांच्या बिमाऱ्या बऱ्या कर. पण अशा प्रकारे या झूलॉजिकल क्राऊडला म्हणजे प्राणी संग्रहालयातल्या गर्दीला अटेंड करत बसू नकोस, असा सल्ला पोएट जे आहेत ते लास्टमध्ये वेटला म्हणजे ज्यांना कोणाला वेट बनायचं असेल त्यांना देतात. सो अशा प्रकारे ही एक अम्युझिंग पोएम आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.